आज मी पहिल्यांदाच सोयाबीन चिल्ली बनवली, ती सुद्धा इतकी परफेक्ट होईल असं वाटलं सुद्धा नव्हतं। त्या अगोदर आहे ना व्हिडिओला एक लाईक करा, त्याची रेसिपी सांगते। तुम्हाला लागेल तेवढं सोयाबीन घ्यायच्या, त्याच्यानंतर त्यांना एका पाण्यामध्ये टाकायच्या, त्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून त्यांना उकळून घ्यायचं। त्यानंतर त्यांना काढून आहे ना गार पाण्यामध्ये टाकून त्याचं पाणी गाळून घ्यायचं। पूर्णपणे त्यातलं पाणी काढून झालं की त्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं, अद्रक लसणाची पेस्ट, थोडंसं कॉर्नफ्लोअर आणि थोडीशी लाल मिरची पावडर टाकायची। पूर्ण सोयाबीनला हा मसाला लागला पाहिजे एवढं मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर एक एक करून तेलामध्ये सोडून तळून घ्यायचे। छान क्रिस्पी होईपर्यंत त्यांना फ्राय करून घ्यायचं आणि त्यानंतर एका प्लेट मध्ये काढून घ्यायचे। तुम्ही सुद्धा घरगुती सोयाबीन चिल्ली जर बनवत असाल ना तर अशी सोयाबीन चिल्ली नक्कीच बनवून बघा, इतकी जास्त टेस्टी लागते ना। सर्व सोयाबीन मी मस्त असे फ्राय करून घेतले आणि त्याला आहे ना तुम्ही टिक्का मसाला वापरला तरी सुद्धा चालेल बरं का, कॉर्नफ्लॉरच्या ऐवजी। त्यानंतर एका डब्यामध्ये घेतलं मी थोडासा सोया सॉस, थोडंसं शेजवान चटणी आणि थोडंसं टोमॅटो केचप, हे सर्व मिक्स करून घेतलं आणि लगेच लागले फोडणीची तयारी करायला। दाखवल्याप्रमाणे भाज्या कापून घेतल्या आणि त्यानंतर लगेचच कढई ठेवली गॅसवरती, त्यामध्ये तेल टाकून घेतलं आणि बारीक चिरून घेतलेला पहिले कांदा टाकला, बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची, त्यानंतर मोठा चिरून घेतलेला कांदा आणि शिमला मिरची वरतून टाकून घेतली, मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर त्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट टाकली। त्यानंतर आपण करून घेतलेला सोया सॉसचा जो मसाला होता तो टाकून घेतला, त्याच्यानंतर ते मिक्स करून घेतलं आणि नंतर मी 2 चमचे कॉर्नफ्लोअर टाकून पाणी बनवून घेतलं होतं ते टाकून घेतलं। गरज असल्यास तुम्ही या ठिकाणी मीठ सुद्धा टाकू शकतात। मी ऑलरेडी मसाल्यामध्ये मीठ टाकलं होतं त्याच्यामुळे मी मीठ काही टाकलेलं नाही। नंतर ग्रेव्ही छान झाली की त्यामध्ये आपण तळून घेतलेले सोयाबीन घालायचे। सोयाबीन पूर्णपणे मसाल्यामध्ये मिक्स झाले पाहिजे। मिक्स करून झाले की त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आणि नंतर लगेचच खायला घ्यायचे। 15 ते 20 मिनिटात इतके परफेक्ट आणि एकदम छान असे चायनीज वाल्यांसारखेच आपले घरच्या घरी सोयाबीन चिल्ली तयार होतात आणि मी लगेच खायला घेतलं आणि खरं तर हे गरमागरमच खायचे असतात। बबडीच्या पप्पांना सुद्धा इतकं जास्त आवडलं की तुम्ही सुद्धा एकदा नक्की घरी ट्राय करा। चला आपण भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये। आम्ही घेतो सोयाबीन चिल्ली खाऊन, बाय बाय।